पाहिजे, ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू झालंच पाहिजे। हम सब वकील एकजुटीचा, एट्रॉसिटी प्रोटेक्शन ॲक्ट लागू करा, ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करा। कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही। वकील संघटनेतर्फे आजचा जाहीर निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे। खरोखरच या मोर्चाचं स्वरूप जे आहे ते अतिशय गांभीर्याचं आहे। बरेचसे वकील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। राहुरी येथील दोघे पती पत्नी जे वकील होते आढाव फॅमिलीचे, त्यांचे मर्डर झाले आणि त्यांना त्यांच्या शरीराला दगडे बांधून त्यांना विहिरीमध्ये टाकले। ही अशी निर्घुण हत्या वकिलांची झालेली आहे। यासाठी राजस्थानमध्ये ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जर लागू करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्रात ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट का लागू करण्यात येऊ नये अशी आमची सातत्य मागणी राहणार आहे। विषय बोललेले आहेत। डॉक्टरांसाठी मेडिकल प्रॅक्टिशनर्स प्रोटेक्शन ॲक्ट आहे, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 353 आहे, वकील हा देखील कोर्ट ऑफिसर आहे आणि या सर्व ॲडमिनिस्ट्रेटिव्हच्या कामामध्ये आणि ॲडमिनिस्ट्रेशन जस्टिस यामध्ये वकिलांचा समावेश आहे। त्यामुळे ॲज अ ऑफिसर ऑफ कोर्ट हे सुप्रीम कोर्टापर्यंत मान्य झालेलं आहे की हा वकील हा कोर्ट ऑफिसर आहे। त्यामुळे त्याला कुठलं जर प्रोटेक्शन नसेल तर या अशा घटना घडतच राहतील। त्यामुळे ह्या धर्तीवरती एक वकील इथला जो आहे हा त्याच्या क्लायंटचा प्रतिनिधी आहे। त्यामुळे याची दखल शासनाने घ्यावी ही आमची विनंती आहे आणि वकिलांचा ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर लागू व्हावा ही आमची शासनाला विनंती आहे। जवळजवळ आतापर्यंत 80 वकिलांचे खून झालेले आहेत। आपण जर सातत्यानं विचार केला तर ऐन कारणानं वकिलांवर सबंध महाराष्ट्रभरामध्ये नव्हे तर भारतभर हल्ले होत आहेत। आपण बघितलं असेल की राजस्थानमध्ये एका वकिलावर हल्ला झाल्यानंतर तिथल्या वकिलांनी आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट राजस्थानमध्ये लागू करण्यात आलेला आहे। मागच्या काळामध्ये शासनानं हे बिल पारित करण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या पद्धतीनं त्या बिलाच्या संदर्भामध्ये गांभीर्यानं विचार करण्याची गरज होती त्या पद्धतीनं झालेलं नाही आणि म्हणून दिवसागणिक वकिलांवर हल्ले वाढत आहेत। मोठ्या प्रमाणात आमचे नवीन ज्युनियर्स येत आहेत। प्रॅक्टिसमध्ये जर अशा पद्धतीनं न्यायदानाच्या कामामध्ये कामकाज करणाऱ्याच वकिलांवर जर हल्ले होत असतील तर मला वाटते हा न्यायव्यवस्थेवरचा आणि लोकशाहीवरचा देखील हल्ला आहे आणि त्यामुळं त्याचा तीव्र शब्दामध्ये आपण निषेधच केला पाहिजे। माझ्याकडे 2-4 आकडेवारी आहे। ही आकडेवारी जर आपण बघितली तर आपल्याला दिसून येईल की जिल्हा कोर्टामध्ये ॲडव्होकेट अमित मिश्रा यांच्यावर देखील अलीकडे धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आलेला आहे। चाळीसगाव कोर्टामध्ये ॲडव्होकेट ST खैरनार यांच्यावर बार रूममध्ये पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला। मालेगावला वाशिम जिल्ह्यामध्ये ॲडव्होकेट सुदर्शन गायकवाड व त्यांची पत्नी मुलगा यांना पोलिसांकडनं अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे। शहादामध्ये जर ॲडव्होकेट बागूर बघितले तर यांना देखील मारहाण झालेली आहे। अलका मोरे नाशिकमध्ये यांना पेट्रोल घालून मारून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला। ॲडव्होकेट पूजा कांबळे ज्या कल्याणच्या आहेत यांना देखील पोलीस अधिकाऱ्यांकडून अत्यंत वाईट अशी वागणूक देण्यात आलेली आहे आणि अलीकडे आपण बघितलं असेल तर एका वकिलाचा मृतदेह पुण्याहून नांदेडमध्ये अत्यंत त्याचा मृतदेह सापडला। म्हणजे या सगळ्या जर घटना बघितल्या तर वकिलांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करण्याची एक प्रक्रिया सुरू झालेली आहे। अशा वेळी भिवंडीमध्ये जर आपण जरी विचार केला तर आमचा मित्र दरेकरला त्याला मारण्यात आलं, तुझ्यात आले, पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी तिला हाकलून दिलं। अशा अनेक घटना वारंवार घडत आहेत। माझी वकील संघटना आणि सगळ्या वकील बांधवांना विनंती आहे की न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये सुप्रीम कोर्टानं आपल्याला पोलीस स्टेशनला जाण्याचाही अधिकार दिलेला आहे, परंतु पोलीस स्टेशनचे अधिकारी जर अशा पद्धतीनं आपल्याला अत्यंत अपमानकारक जर वागणूक देत असतील तर याच्या पुढे संघटनेनं त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे। उलट पक्षी सगळ्या वकिलांनी उभं राहिलं पाहिजे आणि आपले जे अधिकार आहेत ते अबाधित ठेवण्यासाठी आपणच लढलं पाहिजे, हे या आंदोलनातून शिकलं पाहिजे। मुंशी लुंगी जो कि दुनिया भर में मशहूर है, लुंगियों के लिए अब 100% कॉटन टॉप ब्रांड में मद्रासी लुंगी होलसेल और रिटेल में दस्तयाब है। भोपाली ग्रुप एडवांस टेक्नोलॉजी, शटरलेस मशीन,
मैन्युफैक्चरिंग, सूटिंग एंड शर्टिंग, लेनन, कॉटन, फैब्रिक्स और कुर्ता फैब्रिक्स फैक्ट्री आउटलेट काउंटर पर दस्तयाब है। इसके अलावा टॉप क्वालिटी ब्रांड्स जैसे शूटिंग, शर्टिंग दस्तयाब हैं। यहाँ लेटेस्ट रेडीमेड गारमेंट दस्तयाब हैं। Bhopali Group is working on green revolution installation of solar power। हमारा पता है मुंशी लुंगी, भोपाली ग्रुप 356 पंजाबी कंपाउंड, खंडूपाड़ा रोड, भिवंडी, थाने। एक्सप्रेस न्यूज हिंदी पर वीडियो देखने के लिए करें लाइक, शेयर और सब्सक्राइब। बेल आइकन दबाना ना भूलें।